औरंगजेब मध्ययुगीन भारतातील एक महत्त्वाकांक्षी सत्ताधीश, ज्यानं आपल्या महत्त्वाकांक्षी पोटी मोगलांचं प्रचंड प्रबल असं साम्राज्य खिळखिळीस आणलं. कुणावरही विश्वास न ठेवणारा माणूस, ज्यानं आपल्या अविश्वासानं या साम्राज्याला पोखरून टाकलं. औरंगजेबाच्या पूर्वजांनी ज्या राजपुतांना हाताशी धरून, त्याचबरोबर इतदेशीय भारतीय सत्ताधीशांना हाताशी धरून या साम्राज्याचा मोठा विस्तार घडवून आणला. मात्र केवळ औरंगजेबाच्या संशयी स्वभावामुळे नंतरच्या काळामध्ये अनेक राज्यकर्ते मोगलांच्या पासून विभक्त झाले. औरंगजेबाच्या पूर्वीचे राज्यकर्ते हे धर्म सहिष्णू म्हणता जरी येत नसले तरी पण इतर धर्मियांच्या बाबतीत म्हणावे तितके रूढ नव्हते. त्यांनी इतर धर्मांना काही प्रमाणात का विना वाव दिला होता. याला अपवाद होता तो म्हणजे सम्राट अकबर. तो धर्म सहिष्णू वृत्तीचा होता. मात्र त्याच्यानंतरचे सत्ताधीश यांच्यामध्ये आपल्याला ती वृत्ती पाहायला मिळत नाही. औरंगजेबानं तर टोकाची भूमिका घेतली. त्यानं इतर धर्मियांचा द्वेष केला. मात्र तो कट्टर मुस्लिम होता असंही आपल्याला म्हणता येत नाही. कारण जर तो कट्टर मुस्लिम असता तर त्यानं आपल्या पित्याला 8 वर्ष कैदेमध्ये टाकून त्याच्या निधनानंतर त्याच्या शवाला साधं दफनविधीही पार केला नाही. शहाजहान इतका मोठा प्रबल बादशहा, इतकी वर्ष त्यानं राज्य केलं. सुवर्णयुग त्याच्या कारकिर्दीमध्ये अवतरलं. मात्र या बादशहाच्या नशिबी आलं ते म्हणजे नोकरांकडून आणि हिजड्यांकडून दफनविधी पूर्ण करून घेणं. कितीही लाजिरवाणी गोष्ट होती. जर औरंगजेब बादशाह कट्टर मुस्लिम असं म्हणतो आपण, तर मग त्यानं इस्लाम धर्मियांच्या मध्ये दफनविधीसारखी पवित्र विधी का बरं पूर्ण केली नसावी? याला कारण होतं तो म्हणजे औरंगजेबाचा संशयी स्वभाव. त्यानं आपल्या मुलांवरही कधी विश्वास ठेवला नाही. आणि यातलंच एक प्रकरण गाजलं ते म्हणजे शहाजादा अकबराचं प्रकरण, जो आला संभाजी महाराजांच्या आश्रयाला. धर्मसहिष्णू वृत्तीचा असणारा आपल्या पित्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या या धोरणाला विरोध करणारा हा शहजादा, ज्याला उत्तर भारतातल्या राजपुतांच्या व्यतिरिक्त आणखी एक असा महान सत्ताधीश जो आपल्याला मदत करू शकेल आणि औरंगजेबाचं पारिपत्य करून त्या ठिकाणी आपली सत्ता निर्माण करण्यास मदत करू शकेल असा एकमेव त्या काळातील सत्ताधीश म्हणजे त्यांना मिळाला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा तर संघर्ष सतत होताच. मात्र औरंगजेबाचं राजपुतांशी सुद्धा युद्ध सुरू होतं. जोधपूरचा राजा जसवंत सिंग मृत्यू पावल्यानंतर त्याचे जोधपूरचे राज्य खालसा करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला व त्यातूनच हे मोगल राजपूत युद्ध सुरू झालं. या युद्धात मोगली सैन्याचे नेतृत्व औरंगजेबाचा धाकटा पुत्र अकबर करत होता. तथापि राजपुतांना लढाईत नमवून विजय मिळवणं कठीण आहे. त्यांच्याशी समुपचाराचं धोरण साम्राज्याला उपकारक ठरेल असं त्यानं आपल्या बापास सुनावले. त्यातून बापलेकांचा संघर्ष होऊन शहजाद्याचा पराभव झाला. उत्तरेत आपला निभाव लागणार नाही हे समजून शहाजाद्याने दक्षिणेतील मराठी राज्याची वाट धरली. संभाजी राजांनी त्याचे स्वागत करून त्यास आश्रय दिला. अकबर दक्षिणेत मराठ्यांच्या आश्रयाला गेल्याचे समजताच औरंगजेब बादशहाला प्रसंगाचं गांभीर्य समजून चुकले. मराठी हे मोगलांचे परंपरागत शत्रू. त्यांनाच हा बांडखोर राजपुत्र जाऊन मिळाल्यामुळे साम्राज्यास मोठा धोका निर्माण झाला असल्याने कसेही करून अकबर व मराठे यांचा निपात करणे आता औरंगजेबास आवश्यक वाटले आणि म्हणूनच तो दक्षिणेत उतरला. आणि तेव्हापासून सुरू झाला तो म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, जो 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनच संपला. 26 वर्ष तब्बल औरंगजेब दक्षिणेत होता. मात्र या प्रदीर्घ कालखंडामध्ये औरंगजेब आणि मराठी हे दोघेही तितकेच जिद्दीने लढत होते. मात्र मराठ्यांनी औरंगजेबास कुठल्याही प्रकारचा ठिकावा लागू दिला नाही. आणि हाच लढा ओळखला जातो तो म्हणजे
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा. इकडं शहजादा अकबर हा संभाजींच्या आश्रयाला आला खरा. संभाजींनाही त्याला मदत करून, त्याला हाताशी धरून औरंगजेबाला पदच्युत करून अकबराला गादीवर बसवायचं होतं, जेणेकरून उत्तर भारतामधला काही प्रदेश ताब्यामध्ये घेता येईल. मात्र संभाजीराजांची जीवन मालिका ही पूर्णपणे संकटाने भरलेली होती. यातच त्यांना 1681 मध्ये पन्हाळ्यावर असताना विषप्रयोग करण्याचा घाट घातला गेला. मात्र त्यातून ते सुखरूप बचावले गेले. परत असाच एक कट रचला गेला, ज्याच्यामध्ये अकबराची मदत घेण्यात आली. या कटामध्ये सोयराबाई, अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जत इत्यादी व्यक्ती होत्या. मात्र अकबर यामध्ये सामील झाला नाही. उलट त्याने कटवाल्यांचं कारस्थान संभाजीराजांच्या कानावर घातले. आता खुद्द संभाजी महाराजांची सहनशीलता संपलेली होती. पहिल्या कटाच्या वेळी त्यांनी कटवाल्यांना सौम्य शिक्षा केल्या होत्या, परंतु त्यांच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेऊन कटवाल्यांनी जेव्हा त्यांना विषप्रयोग करण्याचा व तो फसल्यावर अकबराची मदत घेऊन त्यास पदच्युत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र ते खवळले आणि त्यांनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जत इत्यादींना ठार केले. त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य होता, कारण राजद्रोहांना शिक्षा ही केलीच पाहिजे. सोयराबाई लवकरच ऑक्टोबर 1681 मध्ये विषप्रयोगानं मृत्यू पावल्या. मुंबईकर इंग्रजांची बातमी अशी होती की महाराजांच्या आज्ञेनेच तिला विष देण्यात आले होते, किंवा नैराश्यामुळे तिनं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा. इकडे शहजादा संभाजीराजांच्या आश्रयास आला खरा, मात्र संभाजीराजांच्या बरोबर त्यानं अनेक मोहिमांमध्ये भाग सुद्धा घेतला. मात्र जितकी मदत संभाजींच्याकडून त्याला व्हायला पाहिजे होती तितकी होऊ शकली नाही, कारण पोर्तुगीज, सिद्धी, त्याचबरोबर आप्तस्वकीय, मोघल इत्यादी शत्रूंशी संभाजी महाराजांना लढावं लागत होतं. त्यातूनच शहजादाला मदत करणं ही गोष्ट शक्य झाली नाही. दक्षिणेतून संभाजी महाराजांचं सहाय्य घेऊन उत्तरेत जावे आणि राजपुतांच्या सहकार्याने दिल्लीचे तख्त काबीज करावे असा शहजादा अकबराचा विचार होता. प्रारंभी संभाजी महाराजांचे अकबरांशी असलेले धोरण सावधगिरीचं होतं. काही मोगल सरदार व राजपूत राजे अकबराच्या बाजूला येतील व तसे आले की आपण बादशाह विरुद्ध मोठा उठाव करू शकू असे त्यांना वाटत होते. तथापि रामसिंहासारखा प्रमुख राजपूत राजाकडूनही संभाजी महाराजांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अकबराच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या फौजा बरोबर देऊन उत्तरेत पाठवण्याचे 2-3 प्रयत्नही केले, मात्र मोगली सैन्याने ते हाणून पाडले. आपल्या राज्याचे रक्षण करणं हे संभाजीराजांचं आद्य कर्तव्य होतं. ते करत असताना त्यांनी शहजादाला होईल तितकी मदत केली. मराठ्यांची मदत घेऊन उत्तरेकडे जाण्याचा आपला प्रयत्न फसल्यानंतर अकबर निराश बनला आणि इराणच्या शहाचे सहाय्य मिळवण्यासाठी राजापूरच्या बंदरातून तो इराणकडे निघून गेला. फेब्रुवारी 1687 साली पुढं तो इराणलाच राहिला आणि औरंगजेबाच्या अगोदर त्याचा मृत्यू घडून आला. अशा ह्या शहजाद्याची ही कहाणी, ज्याला संभाजीराजांनी मदत केली. मात्र संभाजीराजांचं धोरण जरी पुरेपूर त्याला मदत करण्याचं असलं तरीही शक्य तितकी मदत ते करू शकले नाहीत, कारण संभाजीराजांच्यावरही संकटांची मालिका चालूच होती. त्यांच्या या उदात्त विचारसरणीला, स्वातंत्र्यप्रेमी वृत्तीला कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.